जय भीम मित्रांनो, मी आज बनवते चायनीज नूडल्स. तर मसाला 2-3 पॅकेट आणले. मी 2च टाकणार आहे कारण की फॅमिलीनुसार मी बरोबर माप केलेलं आहे. आणि सगळं टोमॅटो वगैरे कापलेले, कांदा, लसूण, मिरची आणि गरम पाण्यामध्ये देखील मी नूडल्स टाकले 2 आणि त्याला फिरवून घेते चांगल्यापैकी. आणि जे पण मिरची वगैरे आहे ते सगळं अगोदरच कापून घेते कारण की म्हणजे वेळेला कसं आपल्याला टाकायला पण म्हणजे बरोबर आलं पाहिजे ना. आता उकळी आलं म्हणून डायरेक्ट गॅस बंद केला मी आणि एका प्लेटमध्ये मस्त टाकलं जेणेकरून ते मोकळं होईल. याच्यात तेल टाकलं, त्याच्यानंतर लसूण टाकला आहे बघा, एक माप तेल टाकलं आहे, लसूण टाकला, नंतर कांदा टाकला, त्यानंतर मिरची टाकली आणि त्याला मस्त फ्राय होऊ देते जेणे की झणझणीत झालं पाहिजे. आपली जाधव फॅमिली म्हटलं आम्हाला सर्वांना झणझणीत तिखट खायला खूप आवडतं. आता एकदम हलवलं आहे त्याला एकदम छान प्रकारे आणि त्याला कांद्याला बघा एकदम प्रकारे नाही का छान रंग आला पाहिजे नाही का सोनेरी, जेणेकरून मस्त टेस्टी लागेल. हळद टाकलेली आहे आता मी चवीनुसार. आता बघा मस्तपैकी त्याला गोल गोल करून हलवते आणि मी चमचा घेतला आहे, तुम्ही उलटानं घ्या कारण की घरी जे असल्यामुळे मी ते वापर केलेला आहे. आणि त्याला चांगलं हलवलं आहे बघा. हलवल्यानंतर एकदम पूर्ण जागेला ते मसाला लागला पाहिजे. आता चायनीज मसाला टाकला आहे, 10 रुपयालाच भेटतो हा. आणि हे बघा मी सगळं मिक्सचर केलं आहे त्याचं आणि जेणेकरून त्याला चव येईल. हलवते आहे कारण की प्रत्येकीकडे मसाला लागला पाहिजे ना, जेणेकरून म्हणजे प्रत्येक ठिकाणी चव येईल. आता बघा रेडी झालं आहे, मी प्लेटमध्ये घेतलं आहे. खायला मस्त त्याच्यावर छोटीशी कोथिंबीर टाकायची जेणेकरून अजून रौनक येईल. मला तर फार आवडलं मी खाऊन. तुम्ही